नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवारातर्फे आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. माझं नाव प्रतिभा चांदूरकर. मनस्पर्शी साहित्य परिवारातर्फे विशेष अभिवाचन उपक्रम साजरा केला जातो. त्या उपक्रमाअंतर्गत मी एक कथा आपल्यापुढे सादर करणार आहे. ही कथा आपल्याला जर आवडली तर आपण मनस्पर्शी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपणही या उपक्रमात सहभागी होऊ शकता. तर कथेचं नाव आहे अत्तरदाणी. लेखिका आहे स्वप्ना मुळे, छत्रपती संभाजीनगर. साहित्य उत्सव यांची प्रस्तुती आहे. अत्तरदाणी. आता जास्त दगदग करू नका. हळदी कुंकवाची तबक मी तयार करून ठेवला आहे. स्प्रे बॉटल ठेवली आहे आणि आता त्यात ती अत्तरदाणी सापडत नाही ना म्हणून टकटक करत बसू नका. हल्ली चालतं हो सगळ्यांना स्प्रे. येते मी लवकर. हे सगळं जिन्यातून सांगत सूनबाई घाईघाईत निघून गेली आणि सुमा आजीनं दार लावून घेतलं. फ्रीजवरचा सगळा पसारा त्या अत्तरदाणीसाठी उचकून परत पुसून पासून नीट ठेवत आजीबाई उदास मनानं खिडकीशी येऊन बसल्या. तेवढ्यात बेल वाजलीच. सखूची वेळ झाली एवढ्या लवकर की ती वेळेत आली. आपणच या शोध मोहिमेत असल्यामुळे रोज ढकलावा लागणारा वेळ घड्याळात बघायला देखील विसरलो की काय. हे सगळं पुटपुटत आजीनं दार उघडलं. सखू नाही पण शेजारी नवीनच राहायला आलेल्या जोशीबाई, आजीच्याच वयाच्या असतील, त्या आल्या होत्या. हातात एक डबी होती आणि अंगावर छान कॉटनची नऊवारी साडी होती, गडद चॉकलेटी रंगाची. त्या गोऱ्या असल्यामुळे त्यांना जास्तच खुलून दिसत होती आणि हे सुमा आजीच्या लक्षात आलं. आणि जोशी आजींनी केसात सुपारी एवढ्या आंबाड्याला एक छोटंसं लावलेलं मोगऱ्याचं फूल अगदी एखाद्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात एखाद्या चिमुरडीनं कापसाच्या फायाने भरभर अत्तर लावत सुटावं आणि सगळ्या घरभर अत्तराची दरवळ व्हावी असं झालं. आणि मगाशी अत्तरदाणी सापडत नाही म्हणून वैतागलेली सुमा आजी त्या चिमुरड्या फुलाच्या सुगंधानं एकदम प्रसन्न झाली. तिची आणि जोशी आजींची प्रत्यक्ष ही पहिलीच भेट होती. सामान आलं तेव्हा गॅलरीतून बघताना दिसलीच होती आपल्यासारखी जुनं खोड असलेली ही ठुबक देखणी. पण जाऊन बोलणं किंवा समोरासमोर येणं झालंच नव्हतं या 4 दिवसात. काय झालं, या 4 दिवसात आल्या आल्या आजोबा पडले आणि सूनबाई बाळंतपणाला गेली हे कळताच सुमा आजीनं मात्र मदत पाठवली हो त्यांना. जेवणाचं ताट, पिण्याचं पाणी, कदाचित त्याचेच आभार मानायला आल्या असाव्या. हे सगळं आठवत आजीनं जोशीबाईंचं हसून स्वागत केलं. या या शेजारीणबाई. तशा जोशी आजी हसून म्हणाल्या, नाथबाई सकाळीच सांगून गेली तुमची आज हळदी कुंकू आहे म्हणून. म्हटलं चला जरा ओळख करून घ्यावी, थोडं लवकर जाऊन. माणसाला माणूस भेटलं ना की बरं वाटतं. उगा 4 भिंतीत कोंडून घेऊन बसलं की जग खुजं वाटतं आणि एक वेगळीच भीती मनावर राज्य करत असते. खरं तर माणूस पूर्वीपासून समाजप्रिय प्राणी आहे. हल्ली या मॉडर्न जमान्यानं ते नाकारलं. म्हणतात काय करायचं शेजार, कशाला दुसऱ्याच्या विषयात डोकं घाला, मदत करा, उसनं उधार मागा, त्यापेक्षा नकोच ते कोणाला भेटणं बोलणं, आपला मोबाईल, TV आणि आपण असं राहावं. पण माझं मेलीचं ना मतच वेगळं आहे हो. एकमेकांना भेटू, बोलू, हसू, काही देऊ घेऊ असं माझं मत. तुमचं मत वेगळं असू शकतं हं. पण मी मानसशास्त्राची अभ्यासक होते. खूप माणसं अभ्यासले. शेवटी एक लक्षात आलं, माणसांच्या उभेत माणूस राहिला ना तर तो आनंदी राहतो. एकटेपणा काही क्षणासाठी ठीक आहे, पण एकट्याला कोंडून एकट्यात रमून तुम्ही नाही जगू शकत आनंदी. त्यापेक्षा भेटा, बोला, मोकळे व्हा, व्यक्त व्हा, जगा, आनंदी राहा, नाही का. सुमा आजी फक्त हसली.
गेल्या कित्येक वर्षात आजीनं स्वतःला रमवलं होतं या एकटेपणात, पण तिलाही असंच वाटायचं. त्यामुळे ती एकदम फुलली जोशीबाईंच्या गप्पात आणि अगदी जुन्या मैत्रिणी असल्यासारख्या दोघी बसल्या, आयुष्यातल्या आठवणींचे कप्पे उलगडत. चारच्या चहाची वेळ झाली तशा जोशीबाई उठल्या. हे वाट बघत असतील चहाची. वेळ टाळलेली चालत नाही हो यांना. अंगात जोर नसला ना तरी तोंडात खूप आहे. शिव्यांची लाखोली पूर्ण होते. मग निघू मी? मला ना आत्ताच हळदी कुंकू लावा. संध्याकाळी नाही जमणार हो यायला. आणि हो, मी मुद्दाम आले. तुमची ओळख झाली आणि आपल्या ह्या नवी मैत्रीची ही छोटीशी भेट, ती पण देऊया म्हटलं. असं म्हणत आजीने सुंदर नक्षीकाम केलेली एक अत्तरदाणी त्या डबीतून बाहेर काढली. सकाळी मी ऐकलं तुमच्या सुनबाईचं वाक्य, स्प्रे आहे अत्तरदाणीची, तक करू नका म्हणून. तेव्हाच वाटलं माझ्यासारख्याच विचारांची ही सखी असेल. तिला जुन्या आठवणीतील अत्तरदाणी आठवत असेल. अशा वेळ प्रसंगी माझ्या बहिणीसाठी मी घेतली होती, पण आमची भेट झालीच नाही आणि ती गेली तेव्हापासून जपून ठेवली आहे मी. पण आज वाटलं तुम्हाला द्यावी. तुम्ही बहिणीसारख्याच मला. आपल्या आयुष्यातली आठवणीतील असलेली ही वस्तू खरंच मखमल सुनंदी आठवण आहे नाही. आजीला ती भेट बघून अगदी डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या वाक्यावर आजी म्हणली, आठवणीच मखमली अत्तर म्हणा. या वस्तूंना ज्या माणसांच्या भेटी सुगंधी करतात. आजकाल सगळ्याच मुलींना नाही पटत हे, पण मलाही तुमच्यासारखंच वाटतं. माणसांनी भेटावं, बोलावं. त्यात ही अत्तरदाणी भेटीचे क्षण सुगंधी करणारी असते. त्यातल्या मऊ कापसाच्या बोळ्याचा ओला स्पर्श तर खरंच माणसाच्या आनंदाचा गाभा वाटणारा जिवंत स्पर्श वाटतो मला. थांबा, तुम्हाला आधी हळदी कुंकू लावते. असं म्हणत आजीने सजवलेलं तबक आणलं. त्यातला स्प्रे बाजूला केला. जोशी आजीने दिलेली अत्तरदाणी त्यात ठेवली आणि कुंकू लावून हातावर अत्तराचा फाया फिरवला. नव्या मैत्रीची सुगंधी आठवण, असं म्हणत दोघी खळखळून हसल्या. तसं अत्तरदाणीतला फाया सुद्धा फुलून आला. त्यानं प्रेमानं अत्तरदाणीला सुगंधी स्पर्श करून सांगितलं, आठवणीतील तू अशीच सुगंधी राहा माणसाच्या मनामनात. धन्यवाद. आपल्याला ही कथा आवडली असेल तर नक्की मनस्पर्शी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.